यवतमाळ वाशिमच्या खासदार आणि शिवसेनेच्या नाराज नेत्या भावना गवळी यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही, परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्व आहेत आमच्या पक्षाचे। आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी 85 पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घराने त्यासाठी योगदान दिलेलं आहे। आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, रात्रीचे 12 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे, लोकांसाठी पोटतिडकीने काम करतायत, त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी निघालेली आहे। या ठिकाणी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल। आता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार। ताई, काल यवतमाळमध्ये पत्रकार परिषद झाली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ताईंना वेगळी काहीतरी जबाबदारी देणार। मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या 25 वर्षापासून काम करते, शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पहिलीपासूनच पाहला। लहानपणापासून मला बाळकुड होतं, माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्वाचं आहे। आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही। मी जर ठरवलं असतं इतक्या 25 वर्षाच्या कालखर्दीमध्ये तर अनेक पद मी उपभोगू शकले असते, परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं। माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने, जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलंय। त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गौण आहे। माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे। आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत, आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे। ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांसोबत तुमची काय सकारात्मक चर्चा झालेली आहे? मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे, पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। विशेष काही वेगळी जबाबदारी पक्षांतर्गत दिली जाणार? आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे। कसा प्रचाराला सुरुवात तुम्ही केव्हापासून करणार? तुम्हाला माहिती आहे मी 25 वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा मी प्रचार करेल, याच्यामध्ये काही दुमत नाही। भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये तुमचं नाव कापलं गेलं, मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्याच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत, त्यामुळे भावनाताईंवर अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत? नाही, मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचा असतो। काय झालं नाही काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे, आता आपण भविष्यकाळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधील आहे। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना, स्टुडंट काउन्सिलची प्रेसिडेंट असताना पासूनचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावरती मला बोलायचं नाही। कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लेखाजोखा आहे तुमच्या समोर तो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।